मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो एक मोठी आनंदाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे आणि ती आहे 11 वर्षाचा नियम अखेर मोडणार. नोकरी करणाऱ्यांना लॉटरी, कमी पगार असणाऱ्यांना मोठा फायदा, अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. जाणून घ्या सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो आपण अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो खासगी नोकरी करणाऱ्या कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या 11 वर्षापासून प्रलंबित असलेला पीएफ पगाराच्या मर्यादेचा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या संदर्भात आदेश दिल्याने नोकरदारांच्या मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि ईपीएफओला स्पष्ट निर्देश दिले आहे की पीएफ पगाराची मर्यादा वाढवण्याबाबत पुढील 4 महिन्यात ठोस निर्णय घ्यावा. सध्याची 15,000 रुपयाची मर्यादा आता खूप जुनी आणि कालबाह्य झाली असल्याचे मत कोर्टाला व्यक्त करण्यात आले. यामुळे आता हा निर्णय सरकारला अधिक काळ लांबणीवर टाकता येणार नाही. पीएफ पगाराच्या मर्यादेत शेवटचा बदल 2014 मध्ये झाला होता. त्यावेळी ही मर्यादा 6,500 रुपयावरून 15,000 रुपये करण्यात आली होती. आज 11 वर्ष उलटूनही महागाई प्रचंड वाढली असून लोकांचे पगारही वाढले आहे, मात्र पीएफचा नियम तोच आहे. लेबर युनियनची मागणी आहे की सध्याची परिस्थिती पाहता ही मर्यादा किमान 30,000 रुपये केली पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त कर्मचारी सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत येतील. अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात भीती असते की पीएफची मर्यादा वाढली तर हातात येणारा पगार कमी होईल. एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुमचा मूळ पगार 25,000 रुपये आहे. सध्याच्या नियमानुसार 15,000 मर्यादेमुळे कंपनीला तुमच्या पीएफ कापून घेणे बंधनकारक नाही, पण जर ही मर्यादा 30,000 झाली तर तुमच्या पगारातून 12% म्हणजे 3,000 रुपये कापले जातील आणि तितकेच पैसे कंपनीलाही तुमच्या खात्यात भरावे लागतील. तुमच्या हातात येणारा पगार हा 3,000 रुपयांनी कमी होईल, पण तुमच्या पीएफ खात्यात दरमहा 6,000 रुपये जमा होतील. निवृत्तीच्या वेळी ही रक्कम व्याजासह करोडो रुपयांचा फंड बनू शकते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात श्रममंत्री मनसुख मांडविया यांनी संकेत दिले होते की सरकार या विषयावर विविध संघटनांशी चर्चा करीत आहे. 15,000 रुपयापेक्षा जास्त पगार असणारे कर्मचारी सध्या कोणत्याही पेन्शन योजनेचा भाग बनू शकत नाही. ही चिंतेची बाब सरकारनेही मान्य केली आहे. मात्र मर्यादा वाढवल्यास कंपन्यांवरील आर्थिक बोजाही वाढणार आहे. त्यामुळे सरकार सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न करत आहे. आजच्या काळात शहरांमध्ये सुरुवातीला पगार 18 ते 25,000 रुपयाच्या घरात असतो. 15,000च्या मर्यादेमुळे हे तरुण कर्मचारी पीएफच्या लाभापासून वंचित राहतात. जर ही मर्यादा वाढली तर कोट्यवधी नवीन कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळेल, ज्यामुळे त्यांचे भविष्य सुनिश्चित होईल. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.